नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांविरोधात अजनी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका सराईत वाहन चोराला अटक करत पोलिसांनी चोरीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढत होत्या। 11 जुलै रोजी शताब्दी चौक परिसरातून एका युवकाची केटीएम दुचाकी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त माहितीदारांच्या मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतला। तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत आरोपीने विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात। जप्त वाहनांमध्ये पल्सर 220 केटीएम मोटरसायकल, केटीएम 125 ड्यूक तसेच ऍक्टिव्हा स्कूटरचा समावेश आहे। या सर्व वाहनांची एकूण किंमत सुमारे 3,40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईमुळे अजनी पोलीस ठाण्यात दाखल असलेले 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। जवळपास 3,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि याबाबत मी जनतेला एक मुख्य आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपली मोटरसायकल कुठेही पार्क करताना एक 350-400 रुपयाचा ऑनलाईन एक लॉक मिळतो। तो लॉक जे समोरचे सस्पेन्शन असतात त्याच्यावर लागतो, त्यामुळे सदर लॉक दुसऱ्या चाबीद्वारे उघडलं जाऊ शकत नाही। तर नागपुरातील संपूर्ण जनतेने सदर लॉकचा उपयोग करावा, कारण की हँडल लॉकसुद्धा हे तुटून जातात। त्यामुळे जर हे अशा प्रकारचं सस्पेन्शनवर जर लॉकचा उपयोग केला तर कोणत्याही प्रकारे कोणीही चोर ती गाडी चोरून येऊ शकत नाही। तर नागपुरातील सगळ्या जनतेला माझं सदर लॉक खरेदी करण्याबाबत मी आवाहन करतो। वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर लगाम लावण्याकरिता नागपूर पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत। अजनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या वाहनांचा शोध लागला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।